तुम्हाला तर माहिती आहे आता दुबईमध्ये एवढा रूल कडक आहे. आता मी तुम्हाला रोड साईडला आलोय बघा, रोड साईडला आहे. इकडे हे 2 सिग्नल आहेत ना, हे सिग्नलचा तुम्हाला तिथे बटन दाबल्याशिवाय गाडी थांबत नाही. तुम्हाला त्याला दाबून धावतो. बघा ते बारकं पोरगं बटन दाबायला दिसते का? हे इथे येऊन ना त्याला बटन दाबायला लागतं पहिला. हे बटन आहे इथे. तिथे तिकडे साईडला थांबलेत. ही बटन दाबल्याशिवाय गाडी थांबत नाही आणि जर आपण चुकून जर इथून गेलो ना, आपल्याला असा फाईन लागतोय ना, इंडियाचा 10-12 हजारचा. हे बघा आता हे माणूस असं झाले, ही इंडियन दिसते बघा. इथं आता येऊन सगळेजण थांबतात. जोपर्यंत सिग्नल थांबत नाही तोपर्यंत आपल्याला जायचं नाही आपण. आणि या झेब्रा क्रॉसिंग वरूनच जायला लागतंय बघा. सगळी झेब्रा सिग्नल सुटलेला आहे. तर आपण चाललोय रूमवर आणि सगळेजण विचारतात मला दुबईमध्ये जॉब कसा भेटतोय. दुबईमध्ये जॉब भेटायला तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतोय आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला कुठल्या बी डिपार्टमेंटमध्ये, किचनमध्ये, हाऊसकीपिंगमध्ये कुठल्या पण असलं ना, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्याशिवाय तुम्हाला दुबईमध्ये जॉब भेटत नाही. आणि तुम्हाला दुबईमध्ये यायला तुम्हाला एक जॉब सिकर विजा म्हणून काढलाय दुबईनं, ते तुम्हाला जॉब सिकर विजा काढायला लागतो. तुम्हाला त्या जॉब सिकरच्या विजाची किंमत फक्त 10 ते 15 हजार भेटते, जास्त नाही भेटत. आणि इथे येऊन तुम्हाला एक जास्तीत जास्त बेड स्पेस तुम्हाला जास्त 20 ते 25 हजार बेड स्पेस आणि तुम्हाला जेवणाचं बी जास्त नाही लागत. त्यामुळे तुम्ही दुबईला या आणि इथे दुबईला आल्यावर सॅलरी तर तुम्हाला भेटतेच. सॅलरीच्या ऐवजी तुम्हाला रिस्पेक्ट पण भेटते, सगळं भेटतं. त्यामुळे मला दुबईमध्ये येऊन 3 वर्ष झालं. 3 वर्ष. आणि तुम्हाला 6 महिन्यात व्हॅकेशन पण भेटते, तुम्हाला इन्शुरन्स भेटतो आणि सगळं राहायचं खायचं सगळं हॉटेल फ्री करतात. फक्त तुम्हाला येऊन तिथे काम करायचं आहे. त्यामुळे मी सांगतो दुबईला या. आणि जास्तीत जास्त लोकांचा पोरांचा प्रश्न आहे की 12वी नंतर काय करायचं, कसं हॉटेल मॅनेजमेंट करायचं. त्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ टाकतो आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही फॉलो करून भावाला सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.